दुपारचे 2:50 11019 कोणार्क भुवनेश्वर एक्सप्रेस नुसतं धावायचं आपल्याला वेड्यासारखं. 5 राज्य गाडी क्रॉस करून जाणार आहे. स्वच्छ तर दिसते गाडी मस्तपैकी. कमीत कमी 35 तास स्लीपर कोच मध्ये घालवणार आहे. इथे झोपलाय मस्त या जेवण करायला. महाराष्ट्रामधून तेलंगणामध्ये आपण आताशी 2 स्टेट कव्हर केले. 160 रुपये काय याच्यात. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विशाखापट्टणम मधून. मला हे कळतं की हे जेवण खराब झालेलं आहे. भुवनेश्वर मध्ये बाबांच्या नगरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भोलेनाथच्या नगरीमध्ये. नमस्कार मंडळी, चला करूया प्रवासाला सुरुवात. सांगतो कुठं चाललोय कसं. आता खूप लेट झालाय. घेऊया पहिले देवांचे देव महादेव महाकालचे दर्शन. मी आता आहे सध्या घरात. हर हर महादेव. ही आपली गाडी काही दिवस हिच्याकडून आता वंचित राहणार आहोत. भेटूया लवकरच. निघूया रेल्वे स्टेशन वरती. हे आमचं आहे उल्हासनगर रेल्वे स्टेशन. हे बस कल्याण काणा. नमस्कार मंडळी, हर हर महादेव. मी विशाल पुन्हा एकदा आपले स्वागत करतो आपल्या एका नवीन प्रवासामध्ये. कृपया सर्वांनी लक्ष द्या. गाडी नंबर 11019 कोणार्क भुवनेश्वर एक्सप्रेस या गाडीने आज प्रवास करणार आहोत. आपण चालू आहोत ओडिसामध्ये 3 मंदिरं कव्हर करण्यासाठी. गाडीची वाट बघतोय. नेहमीप्रमाणे गाडी उशिरा येते. मी पुन्हा कल्याण स्टेशनवरती उभा आहे. गाडी कधी येईल मला माहिती नाही. गाडीची वाट बघतोय. तर प्रवास अतिशय छान असणार. स्लीपर कोचनी चालू आहे. बजेटमध्ये ट्रॅव्हल ब्लॉक करायचा आपल्याला. काय किती खर्च होईल सगळं सांगतो. गाडी येऊन द्या. गाडी पुन्हा 20 ते 25 मिनिटं लेट आहे. हा हर हर महादेव. माझी बॅग इथेच ठेवलेली आहे आणि पुन्हा एकदा गाडी उशीर आहे. मला कळत नाही दरवेळेस माझ्यासोबतच असं का होतं. गाडी खूप उशिरा होते आणि आज देखील तसंच झालंय. गाडी पुन्हा 1 तास लेट आहे आणि कल्याणला उभा आहे. गरमी तर एवढी विचारूच नका. आता सध्या थोडंसं ऊन आलेलं सावली आलेली आहे. थोडं थंड वाटते. ओडिसामध्ये तर थोडं थंडगार वातावरण आहे. बघूया कसं वातावरण आहे. भुवनेश्वरला जायचं आणि भुवनेश्वरवरून गाडी आलेली. ही दुसरी गाडी जी भुवनेश्वरवरून आली आहे आणि आपल्याला जायचं आहे. तिचीच वाट बघतो. इथं लागलेली आहे. गाडीचं अजून आगमन नाही झालेलं आहे. गाडीचा टाईम आहे दुपारचे 2:50 आणि आता ऑलमोस्ट 3:30 झालेत. का नेहमी माझ्यासोबत मला प्रश्न पडतो. ओडिसामध्ये आपण चाललो आहोत. 3 ते 4 मंदिर कव्हर करणार आहोत. ओडिसामध्ये सर्वात प्रथम आपण लिंगराज मंदिर जे भुवनेश्वरमध्ये स्थित आहे. त्याच्यानंतर पुरीला जाणार आहोत. जगन्नाथ जे 4 धामपैकी एक धाम आहे. इकडे कोणार्क सूर्य मंदिर देखील जाणार आहोत. भरपूर सारे मंदिर आहे जे आपल्याला पाहायला भेटणार आहेत. पण ते कधी कव्हर करू शकतो आपण जेव्हा आपली गाडी येणार. अजून गाडी चालली नाही. मी गाडीचीच वाट बघतोय. बघूया गाडी कधी येते. गाडीच्या आतमध्ये एंटर केल्याच्यानंतर तुम्हाला भेटतं सिल्वर गोष्टी. खूप बजेट ब्लॉग असणार आहे. विनंती एवढेच आहे, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण सबस्क्राईब करत नाही तर असं नका करू. माझं मोटिव्ह आहे की मला पूर्ण आपला भारत इंडिया हा पूर्ण फिरायचा आहे, पूर्ण बघायचा आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांचा सपोर्ट असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. गाडीचा टाईम काय आणि आता दिलाय काय पहा. ही आनंदाची गोष्ट आहे. मी 2:30 वाजता आलो होतो. 5:30 वाजलेत अजून देखील गाडी आली नाही आहे. आणि 2.5 तास बसल्याच्या नंतर मग रेल्वेचा मेसेज येतो की तुमची गाडी 2.5 तास उशिरा आहे. आम्हाला हे सांगण्यामध्ये खूप आनंद होतोय. नुसतं धावायचं आपल्याला वेड्यासारखं. काहीच अनाउन्समेंट नाही, काहीच नाही. एवढी बेकार मॅनेजमेंट आहे ना रेल्वेची. काहीच अनाउन्समेंट नाही करत आहे. आता गाडी इकडे आली आहे. गाडी नंबर काय लागले आता तुम्हाला दाखवलं असतं. पुढे दाखल थांबा. आणि गाडी कोणची आली ते दाखवतो. खरंच आहे यार. 2.5 तास गाडी लेट आणि रेल्वे अपडेट पण देत नाही. या गोष्टीला खूप म्हणजे खूप खंत वाटते. काय का लागलंय का तुम्हाला दाखवत होता. बघा गाडी नंबर काय लावलाय तिथे. जायचंय RSC मध्ये. चला हे बघा विषय कसा आहे. इथे लावलंय आणि गाडी कशी जर्नलची लोक चढतायत. खतरनाक सीन वाटतं. स्टेशन इकडं ते तिकडं. तर असा काय आहे जर्नल कोच. सॉरी जर्नल बोलतो, सिर्पल कोच आहे आपला. स्लीपर कोच मध्ये आता आपली सीट बघायची. आय थिंक 49 का 47 आहे वाटतं.
147 आहे वाटतं माझ्या हिशोबाने. असं झालंय की गाडी भेटली आपल्याला, पण काय सांगू ना, म्हणजे अनाउन्समेंट पण नाही केली ना, गाडी नंबर लावला ना, गाडी बरोबर प्लॅटफॉर्मवर आली. वेड्यासारखा बसलो तो 2.5 तासानंतर. रेल्वेचं प्रशासनचं काय आहे, जर कोणाला विदाउट तिकीट पकडलं जातं तर त्याला फाईन बरोबर मात्र मारता येते, भांडणं करता येतं. पण अशा गोष्टी रेल्वेला म्हणजे काय बोलतात ना, बोलता येत नाही, सांगता येत नाही. हरकत नाही, सीट भेटली. एका सीटवर RAC आहे. आता 2 लेडीज बसल्या त्या साईडला, तो पण तर ॲडजस्ट करत आहे. आणि बघूया, ट्रेन आता 2.5 तास लेट झाली. आता आपण कधी पोचूया बोलत आहे, बनवत आहेत डिजिटल. आता अंबरनाथ येईल. स्वच्छ तर दिसते गाडी मस्तपैकी. गाडी तर स्वच्छ आहे. पाणी बघ, पाणी बघायला गेलं, पाणी देखील लावायला चालेल. म्हणजे कंप्लेंट करायची काय गरज पडणार नाही. बंद हो रे बाबा, पावशी आपला बिझनेस करताय आणि आपण मस्त हिंडतोय. हर हर महादेव महादेवा, लवकरच येतो रे. टोटल जे डिस्टन्स आहे मुंबई भुवनेश्वरचं ते आहे साधारणतः 1980 किलोमीटर, म्हणजे साधारणतः 2000 किलोमीटर पकडूया. आणि आतापर्यंतची माझी सर्वात लॉंग जर्नी असेल. आणि मी कमीत कमी 35 तास स्लीपर कोचमध्ये घालवणार आहे. 5 राज्य गाडी क्रॉस करून जाणार आहे. असं काय असणार आहे प्रवास. तर मंडळी, मी आहे सध्या वॉशरूममध्ये आणि वॉशरूमला दाखवू शकत तुम्हाला. हा स्वच्छतेचा तुम्ही बोलाल तर 5 पैकी 5 रेटिंग आहेत. अतिशय गाडी स्वच्छ आहे. आणि मी सध्या वॉशरूममध्ये तिथं बेसिंग वगैरे, पाण्याची पण काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. सो गाडी तुम्हाला, मला वाटलं होतं की स्लीपर कोचमध्ये थोडं नसेल व्यवस्थित, कारण एक अनुभव चांगला झाला होता. पण अतिशय स्वच्छ आहे. फक्त एक खंत आहे की हँडवॉश नाही दिला गेला आहे. जो थर्ड AC मध्ये असतो तो स्लीपरमध्ये नसतो. तो स्वतःच साबण किंवा हँडवॉश घेऊन या फक्त सोबतीला. बाकी ओके आहे. कल्याणमधून निघल्याच्या नंतर गाडीने पहिला स्टॉप घेतला. पहिला स्टॉप आहे कर्जत. आणि आपण आता खाऊया कर्जतचा वडापाव. जो तुम्ही कर्जतमध्ये आलात आणि कर्जतचा वडापाव नाही खाल्ला तर मग काय खाल्लं. चला बघूया. आता गाडीला 2 इंजन लागतील मागे घाट चढण्यासाठी. आता खंडाळा घाट देखील लागेल. आणि आपण घेऊया वडापाव कर्जतचा. इंजन लागतील आता घाट चढण्यासाठी. मग गाडी निघेल आपली. हा वडापाव आहे का? द्या ना, 2 द्या. नशीब आहे बाबा, नशीब आहे. आपल्याला वडापाव भेटले 2. लगेच देतो. घ्या 30 रुपये. 50 दिले. हे 20 घेतले. 2 वडापाव पण घेतले बाई. शेवटी भेटले. म्हटलं भेटतात करे गरम गरम वडापाव खायला. चला आता खाऊया गप्पा गप. या मंडळी वडापाव खायला कर्जतचा मस्तपैकी एन्जॉय करत करत. म्हणजे प्रवास अतिशय छान चालू आहे. आताच आपण खंडाळा घाट क्रॉस केला आहे आणि मी चालू स्लीपर कोचने, ज्याचं मला
तिकीट पडलं आहे कल्याणपासून भुवनेश्वरपर्यंत 700 रुपये. पण ही एकच गाडी जी तुम्हाला कल्याण, पुणे, सोलापूर, कर्नाटक मार्गे जाते. बाकी आणखीन 3 गाडी आहेत जे तुम्हाला नाशिक मार्गे जाते. नाशिक, भुसावळ, जळगाव त्या साईडने जाते. आणि त्यातली महत्त्वाची 2 गाडी आहेत जी तुम्हाला डायरेक्ट पुरी जंक्शनला सोडते भुवनेश्वरच्या पहिले. कारण 2 गाडी आहे ती फक्त भुवनेश्वरपर्यंत जाते आणि भुवनेश्वरपासून पुरीचं अंतर आहे 60 किलोमीटर आहे. तर मी आपल्याला त्या गाडींचे डिटेल्स देत आहे, प्राईस देत आहे. जर आपल्याला नाशिक साईडनी जाणारे कोणी यात्री असतील तर त्यांनी ही गाडी घेऊ शकता. आणि जर आपले पुणे, सोलापूर या मार्गाने जर आपल्याला जायचं आहे भुवनेश्वर पुरीला जगन्नाथपुरीला, तर आपल्यासाठी ही गाडी बेस्ट असणार आहे. स्वागत करतो. पुण्यातून गाडी आता आली. पुण्यात रात्रीचे वाजले 9:15 आणि गाडी ह्या वेळेमध्ये पाहिजे होती सोलापूरला, पण आता गाडी आहे पुण्यामध्ये. ऑलमोस्ट 4 तास गाडी लेट झाली आहे. 2-2.5 तास तिकडे बसलो होतो आणि बाकीचे काही तास तिकडे आहे. पुण्यात गाडी आहे ही माझ्या मागे गाडी बघताय. गाडी स्वच्छ आहे, गाडीमध्ये सध्या गर्दी एवढी नाही आहे, पण गाडी लेट झाल्यामुळे आता बघू आपल्याला कधी पोहोचवणार आहे तिकडे. आता पुण्या जंक्शनमध्ये आपला वावर आहे. थोडा वेळ जेवण तेन करूया, थोड्यामध्ये स्टॉप घेऊ किंवा मग आता झोपून आजचा दिवस इकडे पूर्ण करून जेवण तेन भेटूया उद्या सकाळी. कदाचित उद्या सकाळी महाराष्ट्र पण क्रॉस केलेला असेल, कर्नाटक पण क्रॉस ऑलमोस्ट केला असेल. त्याला निवांत बसलोय, आता निघूया थोड्या वेळात. गाडी निघेल, 15 मिनिटाचा स्टॉप आहे. हा भाऊ इथे झोपलाय मस्त एकदम पिऊन याचं काय टेन्शन आहे आपलं. तर त्याच्या मार्गाला आपण आपल्या मार्गाला एकदा तिकीट कन्फर्म न झालेलं परवडेल, पण ते RAC लागलेलं नको. कारण एकाच सीटवरती 2 जण बसावे लागतात, पूर्ण पैसे देऊन सुद्धा हालत खूप खराब होते. तशीच काय आता माझी होणार आहे. कारण दिवसभर आपण कसंही काढून घेतो, पण आपल्याला रात्र म्हटलं तरी रात्रीचं झोप आपल्याला हवी आहे. झोप नाही पूर्ण झालं तर चिडचिड पूर्ण दिवस खराब जातो. बघूया. पण माझ्या ह्यावेळेस असं झालं की माझ्यासमोर RACवर एक लेडीज आहे. आता तिला मी कसं बोलू मला समजत नाही, खूप आकडून बसावं लागतंय. जेंट्स असतो कसं इकडे तिकडे पाय बी टाकून आपण RACला बसून जातो, पण आता एक लेडीज असल्यामुळे आणि ती एकटीच आहे, मग काय बोलणार तिला. आता बघूया कसा प्रवास होतोय. आता आतमध्ये जेवण तर मी घरूनच आणलं होतं, आता जेवतो आणि जेवण झोपूया. बस हाच होता पुणे स्टेशन. कदाचित आता मी डायरेक्ट तुम्हाला सकाळी भेटतो. चला निघालो पुन्हा पुढच्या दिशेकडे. गाडीचा 15 मिनिटाचा स्टॉप असतो, पण गाडी लेट असल्यामुळे गाडीने फक्त 10 मिनिटाचा स्टॉप घेतला. मंडळी, गाडीने पुणे स्टेशन क्रॉस केलं रात्रीचे 10 वाजता. गाडी लेट असल्यामुळे मला सोलापूरमध्ये व कर्नाटकमध्ये थांबता नाही आलं, कारण गाडीचा रात्रीचा टाईम होता 1 वाजताचा. सो मी तुम्हाला डायरेक्ट भेटेल तेलंगणामध्ये उद्याची सकाळ. आता आपण जेवण करून घेऊया आणि सर्व मंडळी या जेवण करायला. मटकीची भाजी, चपाती येताना करून आणली होती. आज रात्रीचं जेवण आणि बाकी उद्याचं उद्या बघू. आजचं जेवण पूर्ण करून सर्वांना शुभरात्र. भेटतो उद्या सकाळी. आजचा दिवस पूर्ण करू. शुभ सकाळ तेलंगणामधून. तर आपण आता पोचलो आहोत महाराष्ट्रामधून तेलंगणामध्ये आणि गाडी थांबली आहे. सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि पाऊस देखील इकडे मस्त पडला आहे. मी आत्ताच फ्रेश होतो आणि म्हटलं उठून जरा घेऊया सकाळचा इकडचा व्ह्यू नजारा तेलंगणामध्ये. गाडी 5 राज्य गाडी क्रॉस करून जाणार आहे आपल्या लास्ट स्टॉपला, जो असणार आहे भुवनेश्वर उडीसामध्ये. चला फ्रेश होतो, भेटतो तुम्हाला. वेळ झाली ब्रश करायचा, आपण ब्रश करूया आता. ब्रश आधीच तोंड धुतलं होतं. फ्रेश पाणी तर आहे. ट्रेनमध्ये बसल्यापासून पाणी तर व्यवस्थित येते, पाण्याचा काही विषय नाही आहे. दिवस दुसरा. RAC तिकीट लागले. RAC तिकीटमध्ये तुम्हाला दाखवतो त्रास काय होतो. मी फ्रेश झालो, थोड्या वेळ मी झोपलो, थोड्या वेळ ते झोपलेत.
आता तुम्हाला दाखवतो ते कसे झोपलेत. हे दोघं आहेत ते. आम्ही ॲडजस्ट झालो. मी सकाळी 4पर्यंत झोपलो होतो, त्यात आता हे झोपलेत. फ्रेश झालो. गाडी तेलंगणा क्रॉस करते. वेलकम टू लिंगमपल्ली रेल्वे स्टेशन. तेलंगणामध्ये आहोत. गाडी पुन्हा आता निघते दिशेकडे. आता पूर्णपणे व्यवस्थित फ्रेश झालो आहे. थोडा बघूया नाश्ता पाणी चहा पाण्याचा काय विषय. लिंगमपल्ली स्टेशनचं नाव आहे. आपण तेलंगणामधून आहोत आणि गाडी तिथे थांबलेली आहे. आता पुढे व्यवस्थित फ्रेश झालो आहे. बघूया गाडीने सिग्नल दिले. नमस्कार मंडळी, शिव सकाळ, हर हर महादेव. तर सध्या आपण आहोत सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर. आपण आताशी 2 स्टेट कव्हर केले आहे. टोटली ही गाडी 5 स्टेट कव्हर करून जाते. आपल्या महाराष्ट्रापासून ते ओडिसापर्यंत आत्तापर्यंत जो प्रवास आपला झाला आहे 790 किलोमीटर. गाडी पुन्हा 5.5 तास लेट दाखवते. आजचा ह्या गाडीचा टाईम होता आज रात्री 11 वाजता ही गाडी पोहोचणार होती भुवनेश्वरला, पण ती आता दाखवते सकाळचे 4ला. अजून जाता जाता किती वेळ होणार आहे माहिती नाही, पण जरवेळेस प्रवास असा का त्यातून RAC सीट. त्यामुळे आणखी हा प्रवास खूप दुःखदायक होतोय. पण त्याच्यामध्ये जे RAC वाले मला तिकीटमध्ये भेटले होते ते थोडे चांगले आहेत. त्याच्यामुळे सो मी आलो इकडे, म्हटलं थोडं काढूया इकडचा व्ह्यू आणि बघूया. पहिल्यांदा आपण पोहोचलोय. बाजूलाच हैदराबाद आहे 3 किलोमीटर इथून. आणि पहिल्यांदा ह्या स्टेटमध्ये आलो नाही. जे स्टेशन आहे अतिशय मोठं आहे सिकंदराबाद. तुम्ही पाहू शकता जागे जागे माणसं बसलेत. हे सिकंदराबादचं रेल्वे स्टेशन. आणि माणसं तर कितीच आहेत, भरपूर माणसं. थोड्याच वेळेमध्ये आपण आता एंटर करणार आहोत आंध्र प्रदेशमध्ये, MP मध्ये. हे तिसरं स्टेट, आपलं 4थं स्टेट असणार आहे. आणि आपलं शेवट स्टेट असणार आहे ओडिसा, पुरी, भुवनेश्वर. चला जाऊया. ट्रेन निघाली फास्टमध्ये. जय महाराष्ट्र. काय प्रवास होता. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. तर शेवटी तेलंगणामध्ये मला कोणीतरी जय महाराष्ट्र म्हटलं, याचं अतिशय भारी वाटतंय. आणि असं काही तर केळी तुम्ही घेऊ शकता, खाऊ शकता. एवढा प्रवास. फारच गर्दी राहू इकडं तर यार सिकंदराबाद रेल्वे स्टेशनला. वाटलं नव्हतं, पहिल्यांदा आलं, पण रेल्वे इकडे गर्दीचं प्रमाण जास्त आहे. पण मंडळी बीस वाला आया था, क्यों नहीं ले लिए पैकेट वाला? हे किती आलं? 10 रुपया. या IRCTCचा रेल्वेचा पहिला चॅप आहे ना. कालपासून पिला नव्हता ॲक्च्युली, म्हटलं होता ना तो काल प्यायला. चांगला वाटतं आहे बऱ्यापैकी. एवढा पण चांगला नाही, पण ठीक आहे.
काझीपेठ जंक्शनला जो सिकंदराबादच्या नंतर स्टॉप भेटला आहे गाडीने. मला नाही वाटत आपण दुपारी पण आपण सकाळी 4ला पोचणार. अजून लेट होणार आहे गाडी. गरमी पण वाढत चालली. मगासपासून ऊन नव्हतं, आता ऊन यायला लागलं इकडे. पैशाचा व्यवहार चालू आहे, कारण भाऊनी घेतलं होतं जर्नलचं तिकीट आणि चढला स्लीपरमध्ये. पकडलं TCने, मारतोय फाईन आता मस्तपैकी. दुपारचे वाजले 3, गाडी 6 तास लेट आणि आपण 3 स्टेट कव्हर करून आलो आहोत. देश MP मध्ये आहोत आणि लास्ट आपला 5वा स्टेट असला तर उडीसा. गाडी ऑलमोस्ट लेट झाल्यामुळे आता आपल्याला 6 तास गाडी लेट आहे. जी रात्री गाडी 11 वाजता पोहोचणार होती ती उद्या पोहोचणार आहे ऑलमोस्ट सकाळी 6 वाजता. तर असे काही स्टेट कव्हर करत आलेली आहे गाडी 4. आता 4था स्टेट अजून हा पार होईल, अजून झालेला नाही आहे. इकडे सगळं कन्नड चालतं. इकडे फक्त इंग्लिश आणि कन्नड, हिंदी वगैरे मराठी वगैरे तमिळ इकडे काहीच नाही. आता जेवण ऑनलाईन मागवलेलं बघू जेवण येतं का. आणि खूप क्राऊड आहे इकडे आणि सगळं तमिळ कन्नडीमध्ये लिहिलेलं आहे. हे सगळे लोक माझ्या तोंडाकडे असं बघतायत ना, तसं काय मला ना काय बोलू आता, तुम्ही नाही सांगू शकत तुम्हाला शब्दामध्ये. लोक असे वेगवेगळ्या रिॲक्शन आहे तोंडाकडे बघतायत. सो असं काय होतं, आंध्र प्रदेश आणि MP मध्ये आपण एंटर केला आहोत आणि पोचूया ओडिसामध्ये. चला जाऊया ट्रेनमध्ये, बघू जेवण मागवलं जेवण येईल का. ही आपली ट्रेनसाठी तुम्हाला सांगायचं गेलं ते ट्रेन स्वच्छच आहे. ट्रेनमध्ये काही तुम्हाला आगाड बगाड नाही भेटणार दिसायला. हां, बाकी सगळं आपल्यावर आहे की आपण कसं ठेवतो ट्रेन. इकडचे लोक पण चांगलेच होते, बोलतात की ट्रेन अशी यावेळेस खाली आहे, नाहीतर भरलेलीच असते ट्रेन. तर तुम्ही पाहू शकता एवढा काय क्राऊड नाही आहे आतमध्ये, नॉर्मलच आहे. चला बघूया, भूक लागली आहे आता. येतो का RSCचा वैताग आलेला आहे साक्षात, काय सांगू तुम्हाला. दुपारचं जेवण मागवलं, जेवण तर अजून आले नाहीत म्हणून इतर आंध्र प्रदेशचे केळे घेतलेत. बघूया खाऊन कसे आणि जाऊया कोचमध्ये. कदाचित तो आतमध्ये आला असेल. कोचमध्ये खरं सांगतो नको वाटतं यार. लोकल इकडे ॲरवेंट होऊन जातात, लगेच लपडे करतात. त्या साईडला आता गाडी आली आपली अशी. आता गाडीला इंजन लागले, गाडी आता या साईडला जाईल. समोर लिहिले 5 रुपये बॉटल, हे लोक घेत आहेत 10 रुपये बॉटल. तिला हिंदीमध्ये बोलत तर तिला हिंदीमध्ये काही कळत नाही. आणि आता गाडी चालली इकडे आणि उंगडा अंगडा पोंगडा करायला लागले. नुसतं काय बोलते त्याला देव ते तिथं माहिती. जर तिथं क्लिअर कट लिहिले 5 रुपये तर 10 रुपये घ्यायची काय गरज आहे. आणि जर तिला हिंदीमध्ये बोलतो तर तिला हिंदी कळत नाही, इंग्लिश बोलतो तिला इंग्लिश कळत नाही. काय बोलायचं यार, खरं नाही. स्लीपरमध्ये तर कोणी काय घुसायला लागले. तो AC चा डब्बा परवडतो. मगापासून गर्दी नव्हती, आता लय गर्दी झाली. आता लय वैताग यायला लागला या डब्यात, खरं सांगतो. एवढा वैताग यायला लागलाय ना, आता चिडचिड व्हायला लागली अक्षरशः. खरंच बाबा. असं कसं बॉटल 10 रुपयाला आणलं. फायनली दुपारचं जेवण, ही पाण्याची 10 रुपयाची बॉटल, केळे, हे ऑनलाईन मागवलेले नूडल्स, डाळ भात. बसूया जेवूया आता. काय बघा नूडल्स मागवले, किती रुपयाचं, 160 रुपये. काय याच्यात कांदे गाजर आहे. गंडवलं आपल्याला. जरा झोपतो, भेटतो थोड्या वेळाने आपल्याला. थोडा वेळ झोपलोच होतो की तेवढ्यात झोप उघडली. त्याचं कारण तुम्ही पहा की का झोप उघडली. इरिटेट खूप होतं. पाहिलं माझ्या वाटर बॉटल पाणी माझ्या कोल्ड्रिंक
तर मंडळी आता फ्रेश टाइम झालोय. तेलंगणा सुटला, आंध्र प्रदेश लागल्याच्या नंतर ही काय बेसिंगची हालत अतिशय घाण करून ठेवली आहे. तेलंगणापर्यंत गाडी स्वच्छ होती. मध्य प्रदेशमध्ये आपलं मध्य प्रदेश बोलतो MP मध्ये आंध्र प्रदेशमध्ये गाडी आली, त्या गाडीची वाट लावून टाकली परत. आणि असं काय हा नजारा आहे सिल्परकोटचा. 20 रुपये दिया पहला बता, तो खाना खाने को बैठा, फिर खाना खाने के बाद वो जब गया ना पानी लेके, तभी बोला 10 रुपये और एक दे दो, बोला और 5 रुपये दो, बोला उससे क्यों नहीं लिया, मेरे से क्यों ले रहे, ऐसा बोल रहे किससे कोई बात हम दे दिया उसको, कैसे बोल रहे हैं, अरे बोल सबसे पहले हर हर महादेव. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विशाखापट्टणम मधून. आपण सध्या आहोत आंध्र प्रदेशमध्ये आणि आता आपली गाडी पोहोचली आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. एका तासाने म्हणजे 11 वाजता जर गाडी ऑन टाइम असते तर आपण असतो कुठे, आपल्या डेस्टिनेशनला भुवनेश्वरमध्ये. पण तसं काही आपल्यासोबत झालं नाही. आपण आता आंध्र प्रदेशमध्ये आहोत. गाडी 7 तास लेट आहे. उद्या सकाळी 6 वाजता गाडी सोडणार आहे. गाडीमध्ये काय काय झालं विचारू नका. भांडणं झाले, भरपूर काय काय झाले ते तुम्हाला पुढच्या तुम्ही ब्लॉग बघायला तुम्हाला कळेलच. विशाखापट्टणमचा बोर्ड आणि ही गाडी, इथे पण गर्दी आहे. स्टेशन तसं तर मोठं आहे, पण आता काय आपण थांबलो एकदम ऑड जागेवरती. आणि गाडी अशी आहे, गाडीचं बोलायचं झालं तर गाडी तेलंगणापर्यंत स्वच्छ होती. त्याच्यानंतर जसं आंध्र प्रदेश लागला गाडी अतिशय घाण झाली आहे. लोकांनी घाण करून टाकली आहे गाडी. आणि असं काय आपला आतापर्यंतचा प्रवास झाला आहे. आणि आता जेवण तेन करूया, झोपूया. पुढचा आज दुसरी रात्र पुन्हा ट्रेनमध्ये काढायला. ते कालची एक रात्र बसलो होतो, सॉरी काल दुपारून बसलो होतो. टोटल आपल्याला 35 तास ट्रेनमध्ये काढावे लागतात. ते 35 तासानंतर जेवणासाठी जर तुम्हाला उतरता तेव्हा तुम्हाला जेवणासाठी खूप सारे ऑप्शन आहे. व्हेज पण आहे, व्हेज पण आहे, नॉन व्हेज पण आहे. दादा बोलतायत TDP. इकडे आला तर नक्की जेवणाचा स्वाद घेऊ शकता. नॉनव्हेज पण हे नॉनव्हेज आहे ना, हे नॉनव्हेज आहे, व्हेज आहे, तर दोन्ही तुम्हाला व्हेरायटी भेटतील. मग त्यामध्ये स्नॅक्स आहे, दही आहे, भात आहे, डाळ आहे, जेवण तुम्हाला सगळं काही व्यवस्थित भेटेल. तर नक्की चालात. या गाडीने जर भुवनेश्वरी कोणात नाही आलं तर विशाखापट्टणममध्ये नक्कीच त्यांच्याकडे थांबा आणि तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता. सगळे लोक असं माझ्या तोंडाकडे बघतायत, तसं काय मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही पाहू शकता कसे लोक माझ्या तोंडाकडे बघतायत. आणि हे कॅन्टीन आहे, इकडे तुम्हाला इडली वडा देखील पण खायला भेटेल. इडली आहे, वडा आहे, तुम्हाला कॅन्टीन आहे, बरंच काही आहे अजून. चला मंडळी करूया जेवण. इथून घेतली इडली आणि ऑनलाईन मी जेवण पहिलेच ऑलरेडी मागवलं होतं IRCTच्या ॲपमधून. ते जेवण मी दुपारीच मागवलं होतं, पण ते जास्त जाळीमध्ये असं ठेवलं होतं. आता जेवण रात्र झाली आहे. इडली आणि जेवण बघूया कसं लागते कॉम्बिनेशन. आणि जाऊया आपण आपल्या डब्यात, बघूया काय विषय आहे. म्हणजे या जेवण करायला रात्रीचे 9 वाजले. दुसरी रात्र ट्रेनमध्ये काढतोय, पण ॲक्च्युली ही रात्र आपल्याला भुवनेश्वरमध्ये पाहिजे होती, पण ट्रेन लेट झाली आहे. सो असं काही हे जेवण आहे. ते ॲक्च्युली दुपारी मागवलं होतं मी, पण ते नूडल्स खाल्ल्यामुळे जेवण तसंच राहिलं आणि आता काही इडली घेतली होती, तुम्ही पाहिलंच. चला बघूया जेवण चांगलं राहिलं आहे का. नाही, भाजी गेली वाटतं, खराब झाली भाजी. मी असं काही जेवणाचं पोस्टमॉर्टम केल्याच्या नंतर मला हे कळतं की हे जेवण खराब झालेलं आहे. आपले 200 रुपये पाण्यात गेलेत. तर 1-2 तास खाऊन बघतो. पनीरची भाजी होती, पनीरची भाजीच नाही. ओव्हर. मंडळी दुसरी रात्र पण ट्रेनमध्येच काढतोय. काढायची नव्हती कारण गाडी लेट आहे 8 तास. जर गाडी ऑन टाईम असेल आता मी भुवनेश्वरमध्ये असतो. चला जेवण तेन झालं आहे माझं आणि मी करतो आता आराम विश्राम. सर्वांना शुभरात्र. उद्याची सकाळ डायरेक्ट होईल आपली भुवनेश्वरमध्ये. भेटूया तब्बल 40 तासानंतर भुवनेश्वरमध्ये. त्याच्यासाठी हा व्हिडिओ मोठा झाला मंडळी. नमस्कार मंडळी, हर हर महादेव. दिवस तिसरा. तब्बल 40 तासानंतर आपण पोहोचलो आहोत भुवनेश्वरमध्ये. गाडी खाली झाली आहे आणि अशी आता ही पूर्ण गाडी रिकामी झाली आहे.
चला जाऊया आपण बाहेरच्या दिशेला. नमस्कार मंडळी, हर हर महादेव, जय श्री केदार. भुवनेश्वरमध्ये बाबांच्या नगरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भोलेनाथच्या नगरीमध्ये तब्बल 40 तासानंतर आपलं आगमन झालेलं आहे भुवनेश्वरला. गाडी 7 तास गाडी लेट झाली. तर असं काय भुवनेश्वर आता रेल्वे स्टेशनवरती आज आपल्याला बाहेर जाऊन इकडचा सर्व डेटा बघायचा आहे. आत्तापर्यंत आपण ट्रॅव्हलिंग पूर्णपणे कव्हर केली आहे भुवनेश्वरपर्यंत आणि आता आपण बाहेर जाऊन बघणार आहोत. ह्या गाडीचं तिकीट मी तुम्हाला सांगतो. स्लीपर कोचचं जे की मी येताना काढलं होतं 790 रुपयाचं आणि रिटर्नच ह्याच गाडीचं मी जाताना पुन्हा काढले ते पण तिकीट आहे 790 रुपयाचं. तर आपल्याला आतापर्यंत आपला खर्च बघायला गेला तर एक अराऊंड पकडू आपण 1590 रुपये आपला आतापर्यंत तिकीटचा खर्च गेलेला आहे. आणि राहिला प्रश्नामध्ये जर आपण थोडं खाण्यापिण्याचं काही पकडलं तर अराऊंड आत्तापर्यंत भुवनेश्वरमध्ये येण्याचा माझा खर्च जो झाला आहे वन वेचा तो फक्त झाला आहे 1100 रुपये. आता बाकी आपल्याला इकडचे मंदिर, हॉटेल भरपूर काही बघायचं आहे. आणि हीच जी गाडी होती त्या गाडीने मी आलो होतो. गाडी ते लागलेली आहे. आता प्लॅटफॉर्म क्रमांक आपण 2 वरती आहोत. आता त्या उजवीकडे जायचं आहे का डावीकडे म्हणजे ईस्टला वेस्टला जायचं ते बाहेर जाऊनच कळेल. सो असं काय होता भुवनेश्वर 11019 ट्रेनचा ब्लॉग. ही होता स्लीपर कोचचा विषय. असा काही थर्ड एसीचा आपण ह्याच्या नंतरच्या सिरीजमध्ये थर्ड एसीचा मधून मग प्रवास नक्कीच करू. यावेळेस आपण जो प्रवास केला होता स्लीपर कोचमधून केला होता. बजेट व्लॉग काढायचा होता आपल्याला, फक्त आणि फक्त बजेट व्लॉग होता. असाच काय विषय होता आपला मंडळी. चला जाऊया स्टेशनच्या बाहेर. विशाल माडे थोड्याच वेळात भुवनेश्वरमध्ये उतरले आहेत. त्यांचं सर्वांनी स्वागत करावं. बघूया हीच वाट आहे का. जाऊया पुढे. समोर तिकीट चेक करतात वाटतं. आय थिंक तो TC आहे, तो तिकीट चेक करतात. तिकीट तर नाही आहे, तिकीट नाही आपल्या पास. प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या बाहेर निघल्याच्या नंतर हे आहे मेन गेट. आता सध्या रिन्युएशनचं काम चालू आहे भुवनेश्वरचं नाही, त्यामुळे इथं काय नाव पत्ता नाही आहे. सो कंस्ट्रक्शन चालू आहे. मस्त मंदिर बनवत आहेत. चला बघूया. इथून मंदिर आता 4 किलोमीटर आहे. ऑटोला किती रुपये घेतो काय घेतो इथून ऑटो लागलेले आहेत. भुवनेश्वर स्टेशनच्या बाहेर आल्याच्यानंतर ऑटोवाल्यांचा तर कहरच आहे. डायरेक्ट जो बोलतो 200 रुपये, एक जण बोलतो 250 रुपये, एक जण बोलतो 100 रुपये, एक जण बोलतो 150 रुपये लिंगराज मंदिर टेम्पलसाठी. मी म्हटलं 20-30 रुपयाचे यार एवढे पैसे आहे. मग त्यासाठी ते म्हटले बस स्टँड बाजूलाच आहे रेल्वे स्टेशनच्या बाजूला. आणि जर आपल्याला हॉटेल घ्यायची झालं ते सर्व हॉटेल आहेत जे भुवनेश्वर स्टेशनच्या बाजूलाच आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या बाजूला. इथे हॉटेल घेतलं तर बेस्ट पडेल कारण मंदिराजवळ हॉटेल फॅसिलिटी खूप कमी आहे. ते तुम्हाला मी भाग 2मध्ये दाखवणारच आहे. याचे भाग 2 आणि भाग 3 येणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला लिंगराज टेम्पल, मुक्तेश्वर टेम्पल, जगन्नाथपुरी दर्शन, कोणार्क मंदिर, तिकडचे बीच हे सर्व मी सांगणार आहे. सर्व डिटेल्स देणार आहे. तोपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज विनंती करतो लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया एका पुढच्या प्रवासात. तोपर्यंत आपली परवानगी घेतो. हर हर महादेव.